हॅलो स्टुडंट, स्पेक्ट्रम अकॅडमी यूट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे. तर आपण या यूट्यूब चॅनलवर आपण व्हिडिओज पाहत असतो जे की 11-12च्या रिलेटेड असतात. त्यामध्ये आज आपला टॉपिक आहे रोटेशनल डायनामिक्स, त्याचा पार्ट फर्स्ट. त्यामध्ये आपण महाराष्ट्र बोर्डचे जे व्हिडिओज आहेत न्यू सिलेबसनुसार 2020ला मुलं जे एक्झाम देणार आहेत, एक्झाम 2020च्या पॅटर्ननुसार, तर त्यामध्ये आपण जे पाहत असतो की त्यामध्ये आपले कंटेंट आहे आपल्या चॅप्टरचं आजचं सध्या लेक्चरचं कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्क्युलर मोशन, ज्यामध्ये आपण पाहत असतो सेकंड कन्सेप्ट आहे आपल्याकडे कायनेमॅटिक्स ऑफ द सर्क्युलर मोशन, थर्ड कन्सेप्ट आहे आपल्याकडे राईट हँड थंब रूल, फोर्थ कन्सेप्ट आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि त्यावरचे एक्झाम्पल. म्हणजे आपण हे पूर्ण एवढे पॉईंट्स प्रत्येक पॉईंट आपण या ठिकाणी काय करणार आहोत, स्टडी करणार आहोत. तर आपल्याकडे नेक्स्ट आपल्याकडे पॉईंट आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. तर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्क्युलर मोशन पाहण्यासाठी आपल्याला या डायग्रामबद्दल समजणं महत्त्वाचं आहे. या ठिकाणी पाहू शकतो आपण की या ठिकाणची व्हेलॉसिटी, या ठिकाणची व्हेलॉसिटी, या प्रत्येक ठिकाणची जी काही व्हेलॉसिटी आहे आपल्याकडे त्या प्रत्येक व्हेलॉसिटीला आपण काय करत असतो, पाहत असतो. प्रत्येक ठिकाणची व्हेलॉसिटी आपली चेंजिंग आहे, डायरेक्शन काय होते प्रत्येक व्हेलॉसिटीची बदलते आणि त्याचमुळे आपल्या प्रत्येक सर्क्युलर मोशनमध्ये व्हेलॉसिटी कंटिन्युअसली चेंज होत असते आणि हे आपल्या सर्क्युलर मोशनचं कॅरेक्टरिस्टिक्स आहे. त्यालाच आपण काय म्हणतो, इट इज ॲन ॲक्सिलेटेड मोशन. म्हणजे प्रत्येक पॉईंटला काय होतं, ॲज द डायरेक्शन ऑफ द व्हेलॉसिटी चेंजेस ॲट एव्हरी इन्स्टंट इट इज ॲन ॲक्सिलेटेड मोशन. म्हणजे कुठलंही मोशन असो ज्याच्यामध्ये व्हेलॉसिटी चेंज होत असेल आणि या ठिकाणी काय व्हायली, व्हेलॉसिटीची डायरेक्शन चेंज व्हायली म्हणून व्हेलॉसिटी प्रत्येक पॉईंटला वेगळी आहे. ही व्हेलॉसिटी जरी व्ही प्रत्येक ठिकाणी व्हेलॉसिटी व्ही दाखवत असले तर त्यांची डायरेक्शन चेंज असल्यामुळं त्या व्हेलॉसिटी काय वेगळी आहे. अँड ॲज द डायरेक्शन ऑफ द व्हेलॉसिटी चेंजेस एव्हरी इन्स्टंट इट इज ॲन ॲक्सिलेटेड मोशन. म्हणजे हे मोशन कुठलं असणार आहे, ॲक्सिलेटेड मोशन. म्हणजे आपलं सर्क्युलर मोशन कुठल्या प्रकारचं मोशन असतं, ॲक्सिलेटेड मोशन असतं. त्यामध्ये आपण पाहू शकतो इट इज अ पिरियडिक मोशन. म्हणजे हे कुठल्या प्रकारचं मोशन आहे, पिरियडिक मोशन आहे. पिरियडिक म्हणजे की यावेळेस समजा हा सर्क्युलर मोशन आहे, याला एक सर्कल कंप्लीट करण्यासाठी जर समजा 5 सेकंद लागत असतील तर परत तेच सर्कल परत कंप्लीट करण्यासाठी त्याला 5 सेकंद लागत असतील, त्याला आपण काय म्हणतो, पिरियडिक मोशन. म्हणजे ड्युरिंग द मोशन द पार्टिकल रिपीट इट्स पाथ अलॉंग द सेम ट्रॅजेक्टरी दस द मोशन इज पिरियडिक. म्हणजे पहा या ठिकाणी सेम ट्रॅजेक्टरी पण महत्त्वाचं आहे की एखादा पार्टिकल पर्टिक्युलर इंटरवल ऑफ टाईममध्ये जर काय करत असेल, एक सर्कल कंप्लीट करत असेल आणि त्याच सर्कलवर फॉर एक्झाम्पल समजा एक सर्कल त्यानं कंप्लीट केलं 5 सेकंदमध्ये आणि हे सर्कल त्यानं कंप्लीट केलं 5 सेकंदमध्ये, याचा अर्थ ते मोशन जे आहे ते पिरियडिक होईल का, नाही होणार, कारण त्याची ट्रॅजेक्टरी सेम नाही. तर पिरियडिक सर्क्युलर मोशन जर पाहिजे असेल तर सेम सर्कल काय करायला पाहिजे, सेम टाईममध्ये इक्वल टाईममध्ये काय करायला पाहिजे, त्यांना कव्हर करायला पाहिजे. त्याला सेम ट्रॅजेक्टरी म्हणतो असतो. दस द मोशन इज पिरियडिक. त्याच मोशनला आपण काय म्हणू शकतो, पिरियडिक्स. कायनेमॅटिक्स ऑफ द सर्क्युलर मोशन. कायनेमॅटिक्स ऑफ द सर्क्युलर मोशन म्हणजे काय की आपण कायनेमॅटिक्सबद्दल पाहू. कायनेमॅटिक्स म्हणजे ज्यामध्ये आपण स्टडी ऑफ द मोशन करत असतो आणि त्यामध्ये वी आर नॉट डिलिंग विथ द कॉज ऑफ द मोशन. या कायनेमॅटिक्सची स्टडी करते वेळेस आपण मोशनचा कॉज म्हणजेच फोर्स, कुठल्या कारणामुळे मोशन होते, कुठला फोर्स ॲक्ट आहे त्याची स्टडी करत नाही. त्याच्यामध्ये स्टडी कोणाची करत असतो, आपण जस्ट त्याच्यावर मोशनची स्टडी करतो, ॲक्सिलेशन, व्हेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट याचा विचार करत असतो. त्यालाच कायनेमॅटिक्स ऑफ द सर्क्युलर मोशन म्हणत असतो. यामध्ये आपण 2 क्वांटिटी पाहणार आहोत, एकदा अँग्युलर मोशन आणि दुसरे ट्रान्सलेटेड मोशन. सर्क्युलर मोशनमध्ये ह्या दोन्ही कन्सेप्ट इन्क्लूड होतात आणि दोन्ही कन्सेप्टची स्टडी करण्यासाठी दोघांमधल्या काही ॲनालॉगस क्वांटिटीत त्यांची स्टडी करणं गरजेचं आहे. त्या अँग्युलर मोशनमध्ये आपल्याकडे एक क्वांटिटी असते अँग्युलर मोशनमधली अँग्युलर डिस्प्लेसमेंट, ज्याला थीटा वेक्टरनं दाखवतो आणि थीटा वेक्टरलाच ॲनालॉगस क्वांटिटी आहे आपल्याकडे लिनियर डिस्प्लेसमेंट, ज्याला आपण एसनं डिनोट करतो. आणि दोन्ही कसे आहेत, वेक्टर क्वांटिटी, हे अँग्युलर मोशन आणि हे ट्रान्सलेटेड मोशन. आणि आपल्याला माहिती आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंटची युनिट काय असतं, रेडियन, आणि लिनियर डिस्प्लेसमेंट युनिट काय असतं, मीटर. यामध्ये पाहू शकतो आपण. नेक्स्ट आपल्याकडे ॲनालॉगस क्वांटिटी आहे ओमेगा. ओमेगा म्हणजे काय, चेंज इन अँग्युलर व्हेलॉसिटी, अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम, त्याचं अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणत असतो. आणि त्याच प्रकारे आपल्याकडे काय, लिनियर व्हेलॉसिटी, दॅट इज चेंज इन लिनियर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम इज कॉल्ड ॲज अ लिनियर व्हेलॉसिटी. म्हणजे आपल्याला अँग्युलर व्हेलॉसिटी, लिनियर व्हेलॉसिटी एकमेकांना कशा आहेत, ॲनालॉगस आहे, दोघांमध्ये रिलेशन काय असतं आपण पुढे पाहणार आहोत. पण लक्षात ठेवा या ठिकाणी जर अँग्युलर डिस्प्लेसमेंट चेंज होत असेल तरच आपल्याला अँग्युलर व्हेलॉसिटी तयार होते. जर अँग्युलर डिस्प्लेसमेंटमध्ये चेंज नसेल तर मात्र आपली अँग्युलर व्हेलॉसिटी तयार होत नाही. त्याचप्रकारे लिनियर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टाईम चेंज होत असेल तरच लिनियर व्हेलॉसिटी तयार होते, अदरवाईज तयार होत नाही. याच प्रकारे जर समजा या आपली अँग्युलर व्हेलॉसिटी चेंज होत असेल, अँग्युलर व्हेलॉसिटी चेंज होत असेल, त्याला अँग्युलर ॲक्सेलरेशन म्हणत असतो. आणि या ठिकाणी डी ओमेगा बाय डी टी म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर ॲक्सेलरेशन विथ रिस्पेक्ट टू टाईम, आणि त्यालाच आपण काय म्हणत असतो, अल्फा. आणि अल्फा म्हणजेच अँग्युलर ॲक्सेलरेशन.
आणि अँग्युलर ॲक्सिलेशनमध्ये आपण पाहत असतो त्याच प्रकारे आपल्या ठिकाणी ए आहे, ज्यालाच आपण लिनियर ॲक्सिलेशन म्हणतो, एनं डिनोट करत असतो. आणि लिनियर ॲक्सिलेशन म्हणजे जसं अँग्युलर ॲक्सिलेशन म्हणजे अँग्युलर व्हेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम होतं, तसं लिनियर ॲक्सिलेशन म्हणजे काय, लिनियर व्हेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम, आणि त्यालाच काय म्हणत असतो आपण, लिनियर ॲक्सिलेशन म्हणत असतो. आणि दोन्ही एकमेकांना ॲनालॉगस क्वांटिटी. ह्या ठिकाणच्या तिन्ही क्वांटिटी वेक्टर आहेत, आणि या तिन्ही क्वांटिटी वेक्टर आहेत म्हणजे यांच्या डायरेक्शनचा विचार करणं पण आपल्याला गरजेचं असतं. तो या ठिकाणी आपली टँजेन्शियल व्हेलॉसिटी आहे, आणि टँजेन्शियल व्हेलॉसिटी आपण ज्यावेळेस घेत असतो तो v इज इक्वल टू ओमेगा क्रॉस आर लिहित असतो, आणि आपली टँजेन्शियल व्हेलॉसिटी आपण या ठिकाणी घेतलेली आहे. तर या ठिकाणी आपल्याला v वेक्टर इक्वल टू आर वेक्टर क्रॉस ओमेगा वेक्टर आपल्याला असं लिहिता येणार नाही, कारण हा क्रॉस प्रोडक्ट आहे. जर आपल्याला असं लिहायचं असेल त्या ठिकाणी मायनस असेल, आणि या ठिकाणी मायनस न लिहिता जर हा लिहिला तर हा काय होणार आपला रॉंग होईल. तर आपण पाहत असतो. आता नेक्स्ट आपल्याकडे आहे की पोझिशन वेक्टर. हा या ठिकाणी जो आर आहे, या ठिकाणी या ठिकाणापासून ते इथपर्यंत जो आर आहे तो आर म्हणजेच काय आपल्याकडे पोझिशन वेक्टर आहे. आणि पोझिशन वेक्टर आरला आपण इट्स मॅग्निट्यूड v इज इक्वल टू आर ओमेगा घेत असतो, आणि आपली इट्स म्हणजे कोणाची मॅग्निट्यूड, आपल्या टँजेन्शियल व्हेलॉसिटी, यालाच कुठली व्हेलॉसिटी म्हणतो, लिनियर व्हेलॉसिटी म्हणत असतो. त्याची मॅग्निट्यूड काय असते, v इज इक्वल टू ओमेगा क्रॉस, आणि याला मात्र आपण v इज इक्वल टू आर ओमेगा लिहू शकतो, कारण याचा डायरेक्शनचा आपल्याला काही फरक पडत नाही त्यामुळे. तर आपण नेक्स्ट कन्सेप्ट आपल्याकडे टाइम पिरियड टी, आणि याचा फॉर्म्युला आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपण 11th क्लासमध्ये पण पाहिला आहे, टी इज इक्वल टू पाय बाय ओमेगा. आणि त्यावेळेस आपण हा ज्यावेळेस फॉर्म्युला प्रॉब्लेम पाहत असतो त्यावेळेस आपण या टाइम पिरियडचा फॉर्म्युला पाहतो, टी इज इक्वल टू पाय बाय ओमेगा, आणि ओमेगा म्हणजे आपल्याला माहिती आहे सरळ अँग्युलर व्हेलॉसिटी असते आपल्यासाठी. ठीक आहे, त्यासाठी आपण नेक्स्ट पॉईंट आपण पाहतो की अँग्युलर व्हेलॉसिटी जी आपण आता पाहिलेली, या ठिकाणी जी ओमेगा असतं ते अँग्युलर व्हेलॉसिटीच असतं, आणि त्याचा फॉर्म्युला दुसरा एक आहे 2π इंटू n. आणि या ठिकाणी n म्हणजेच काय असतं, या ठिकाणची n म्हणजेच काय असते, आपली फ्रिक्वेन्सी असते. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, नंबर ऑफ रिव्हॉल्यूशन परफॉर्म्ड बाय दॅट पार्टिकल इन अ युनिट टाइम. ठीक आहे, त्यामध्ये आपल्याकडे नेक्स्ट पॉईंट आपल्याकडे राईट हँड थंब रूल. राईट हँड थंब रूल आपण ज्यावेळेस वापरत असतो त्यावेळेस आपल्याकडे आहे की ओमेगाची डायरेक्शन दाखवण्यासाठी आपण या ओमेगाची डायरेक्शन डिफाईन करण्यासाठी आपण राईट हँड थंब रूलचा वापर करत असतो. आणि या ठिकाणी पाहू शकता की जर समजा आपले कर्ड फिंगर्स ऑफ द राईट हँड अलॉंग द सेन्स ऑफ रोटेशन, जर आपले कर्ड फिंगर जे आहेत ते कुठल्या डायरेक्शनमध्ये असतील, आपल्या रोटेशनच्या डायरेक्शनमध्ये. समजा हे रोटेशन आपल्या या डायरेक्शनमध्ये व्हायले आणि त्या डायरेक्शनमध्ये आपले कर्ड फिंगर्स असतील विथ द आउटस्ट्रेच्ड थंब, आणि त्यावेळेस आपले आउटस्ट्रेच्ड थंब असा वर आउटस्ट्रेच्ड असायला पाहिजे. द आउटस्ट्रेच्ड थंब गिव्स द डायरेक्शन ऑफ द ओमेगा, आणि त्यावेळेस आपला आउटस्ट्रेच्ड थंब कोणाची डायरेक्शन देईल, आपली ओमेगाची डायरेक्शन आपल्याला देणार. हे लक्षात आलं, म्हणजे ओमेगा म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी, हा आपला आउटस्ट्रेच्ड थंब कोणाची डायरेक्शन देतो, या ओमेगाची डायरेक्शन देत असतो. म्हणजे एक गोष्ट लक्षात आली की कर्ड फिंगर जर आपले पार्टिकलच्या मोशनची डायरेक्शन दाखवत असतील तर आउटस्ट्रेच्ड थंब आपल्याला ओमेगाची डायरेक्शन दाखवत असतं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की ओमेगा ऑलवेज डायरेक्टेड अलॉंग द ॲक्सिस ऑफ रोटेशन. हा ओमेगा जो का असतो ऑलवेज डायरेक्टेड अलॉंग द ॲक्सिस ऑफ रोटेशन. समजा आपलं डायरेक्शन ऑफ रोटेशन या डायरेक्शनला असतं, डायरेक्शन ऑफ रोटेशन या डायरेक्शनला असतं, तर ऑब्विसली याला क्लॉकवाईज म्हणतो, आणि अगोदर होतं ते अँटी क्लॉकवाईज. जर क्लॉकवाईज असेल तर ओमेगाची डायरेक्शन काय असते, अलॉंग द ॲक्सिसच असते, परंतु ती कशी असते, डाऊनवर्ड असते. म्हणजे दोन्ही डायरेक्शन दोन्ही वेळेस कंडिशनला ऑलवेज डायरेक्टेड अलॉंग द ॲक्सिस ऑफ रोटेशन, डायरेक्टेड अलॉंग ॲक्सिस अपवर्ड असेल किंवा डाऊनवर्ड असेल, पण दोन्ही वेळेस अलॉंग द ॲक्सिस असेल. जर क्लॉकवाईज असेल तर डाऊनवर्ड असते, आणि अँटी क्लॉकवाईज असेल तर अपवर्ड असते. आणि ते राईट हँड थंब रूल पण आपण पाहू शकतो. आपल्याकडे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन एक कन्सेप्ट आहे. द सर्क्युलर मोशन इन विच द स्पीड ऑफ पार्टिकल रिमेन कॉन्स्टंट. म्हणजे असं एक मोशन असतं ज्यामध्ये ही सगळ्यात महत्त्वाची, स्पीड ऑफ पार्टिकल रिमेन कॉन्स्टंट. आपल्या पार्टिकलची स्पीड कशी असायला पाहिजे, कॉन्स्टंट असायला पाहिजे. जर पार्टिकलची स्पीड कॉन्स्टंट असेल तर त्याला आपण काय म्हणत असतो, युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये. आणि स्पीड कॉन्स्टंट असेल तर आपण त्याला युनिफॉर्म म्हणू शकत नाही. स्पीड म्हणजे स्पीड जरी कॉन्स्टंट असली तरी व्हेलॉसिटी मात्र काय होत जाते, चेंजिंग असते. चेंजेस काय असते, चेंजेस. व्हेलॉसिटी काय होत असते, चेंजेस होत असते. म्हणजे व्हेलॉसिटी या पॉईंटला आहे, या पॉईंटला असते व्हेलॉसिटी डायरेक्शन इकडे असेल, या पॉईंटला असेल तर व्हेलॉसिटी डायरेक्शन या डायरेक्शनला असेल, म्हणजे या डायरेक्शनला असेल. म्हणजे कंटिन्युअस व्हेलॉसिटीची काय डायरेक्शन काय होत जाणार, चेंज होत जाणार. म्हणजे व्हेलॉसिटी काय राहणार नाही, कॉन्स्टंट राहणार नाही. द डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी चेंजेस ॲट एव्हरी इन्स्टंट अँड ऑलवेज टँजेन्शियल टू द पाथ. आणि या कंडिशनमध्ये आपली व्हेलॉसिटी काय होत असते, कंटिन्युअसली चेंज होत असते, आणि ती कशी असते, ऑलवेज टँजेन्शियल असते. या ठिकाणी पाहू शकता टँजेन्शियल आहे प्रत्येक पॉईंटला. आणि आपण ऑलरेडी पहिल्यांदा पाहिलेलंच आहे की व्हेलॉसिटी कशी असते, ऑलवेज टँजेन्शियल टू द सर्क्युलर पाथ. आणि त्याचं सेंटिमीटर ॲक्सिलेशन किंवा त्याला रेडियल ॲक्सिलेशन म्हणतो आपण, त्यालाच काय AR ने डिनोट केलं जातं. त्याला व्हेक्टर फॉर्ममध्ये आपण असं लिहितो, रेडियल रेडियल ॲक्सिलेशन वेक्टर इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर आर वेक्टर. आर इज द पोझिशन वेक्टर, आणि त्याला
त्याची मॅग्निट्यूड फॉर्ममध्ये लिहायचं असेल तर ओमेगा जसाल तसा आणि आर वेक्टर आपण जसाल तसं लिहित असतो. यामध्ये ऑर्डर चेंज केली तर काही प्रॉब्लेम येत नाही. आणि या ठिकाणी पण ऑर्डर म्हणजे दोन्ही वेक्टर क्वांटिटी आहेत. ओमेगा या ठिकाणी याचं नॉर्मल घेत असतो कारण ओमेगाचा ओमेगा स्क्वेअर इंटू ओमेगा स्क्वेअर सहसा स्केलरमध्ये येतं, वेक्टर येत नाही. आणि त्यामुळे हा या ठिकाणचा ओमेगा स्क्वेअर स्केलर आहे. ओमेगा वेक्टर आहे पण ओमेगा स्क्वेअर कशी आहे, स्केलर क्वांटिटी आहे. तर या ठिकाणी पाहू शकतो ॲक्सिलेशन इज इक्वल टू व्ही स्क्वेअर बाय ओमेगा स्क्वेअर आर, व्ही ओमेगा आणि व्ही स्क्वेअर बाय आर. आता हे कसे आले, आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला माहिती सगळ्यांना की व्ही इक्वल टू काय असतं, आर ओमेगा असतं. आणि आपल्याला माहिती आहे मग व्ही इज इक्वल टू आर. या ठिकाणी आपण या इक्वेशनला असं लिहू शकतो ओमेगा इंटू आर. आणि आपल्याला माहिती आहे ओमेगा इंटू आरला काय लिहू शकतो आपण, व्ही लिहू शकतो. मग व्ही लिहिलं आणि हे ओमेगा या ठिकाणी जसाल तसं लिहिलं म्हणजे काय झाला, व्ही ओमेगा फॉर्म्युला झाला आपल्या या ठिकाणी. आणि दुसरी कन्सेप्ट आपल्याला हे जर व्हॅल्यू पाहिजे असेल तर आपल्याला माहिती आहे इक्वल टू आपण ओमेगा स्क्वेअरला जर असं आपल्याला माहिती असेल तर ओमेगा इज इक्वल टू असणार आहे व्ही बाय आर. तर ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू व्ही स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. मग या ओमेगा स्क्वेअरच्या ठिकाणी आपण काय शकतो, तो व्ही स्क्वेअर बाय आर स्क्वेअर पुट करू शकतो. आणि हा आर ॲज इट इज आपण घेतला, आर गेट कॅन्सल, व्ही स्क्वेअर बाय आर जसं या ठिकाणी आपण घेतलेले. म्हणजे आपण या ठिकाणी या तिन्ही फॉर्म्युल्यापैकी कुठलाही एक फॉर्म्युला या ठिकाणी काय करू शकतो, आपण यूज करू शकतो, जेणेकरून आपला काय होईल, आपल्या व्हॅल्यू काढता येईल. आणि इट्स ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल ऑफ मोशन. आणि आपल्याला दिलेले काय अँगल त्याचे अलॉंग द मायनस आर. म्हणजे आपला जो अल्फा आहे, सॉरी रेडियल ॲक्सिलेशन ए आर आहे ते कुठे असणार, टुवर्ड्स द सेंटर असेल. टुवर्ड्स द सेंटर म्हणजेच ह्या रेडियस वेक्टरच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये. रेडियस वेक्टरचे डायरेक्शन अपोजिट असतील म्हणूनच या ठिकाणी जो मायनस साईन आणला, हा मायनस साईन दाखवतो ह्या रेडियस वेक्टर आणि रेडियल ॲक्सिलेशन दोन्ही एकमेकांना कसे असतात, अपोजिट डायरेक्शनमध्ये असतात. हेच काय करतं आपल्याला या ठिकाणी दाखवत असतं, हा निगेटिव्ह साईन. ठीक आहे. तर आपल्याकडे नेक्स्ट कन्सेप्ट आहे नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. जसं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन काय होती, स्पीड ऑफ पार्टिकल काय होती, रिमेन कॉन्स्टंट होती. पण या ठिकाणची स्पीड काय आपल्याकडे नॉट कॉन्स्टंट आहे. आणि जेव्हा स्पीड कॉन्स्टंट नसते म्हणजे स्पीडची काय होणार आहे, म्हणजेच व्हेलॉसिटीची मॅग्निट्यूड कॉन्स्टंट नसते, त्यावेळेस आपल्याला काय करावं लागतं, या ठिकाणी आपण त्याची एक दुसरं ॲक्सिलेशन तयार होतं आणि त्याच ॲक्सिलेशनला आपण काय करत असतो, टँजेन्शियल ॲक्सिलेशन म्हणत असतो. या ठिकाणी टँजेन्शियल ॲक्सिलेशन म्हणजे आपल्याकडे अगोदर फक्त रेडियल ॲक्सिलेशन किंवा त्याला सेंट्रिपिटल ॲक्सिलेशन होतं. आता नॉन युनिफॉर्ममध्ये मात्र दोन्ही ॲक्सिलेशन आहे ना. जर आपण पाहतो जेव्हा आपण फॅन काय केला, स्विच ऑन केला, चालू केला, त्यावेळेस काय होते आपल्याला माहिती की स्पीड काय होत असते, त्याची इन्क्रीजिंग होत असते. जेव्हा स्विच ऑफ केला त्यावेळेस स्पीड काय होत असते, डिक्रीजिंग होत असते. जेव्हा स्पीड इन्क्रीजिंग किंवा डिक्रीजिंग होत असते त्यावेळेस त्या ठिकाणी एक ॲक्सिलेशन तयार होतं आणि ते दुसरं ॲक्सिलेशन म्हणजे कुठलं ॲक्सिलेशन आहे, टँजेन्शियल ॲक्सिलेशन. आणि बोथ टँजेन्शियल आणि रेडियल ॲक्सिलेशन या ठिकाणी असतात कोणामध्ये, नॉन युनिफॉर्ममध्ये. पण युनिफॉर्ममध्ये असेल तर टँजेन्शियल ॲक्सिलेशनची व्हॅल्यू काय असते, 0 असते. आणि हा क्वेश्चन 2019च्या बोर्ड एक्झाममध्ये 1 मार्कसाठी आला होता की टँजेन्शियल ॲक्सिलेशनची व्हॅल्यू काय असते. त्या ठिकाणी जस्ट तुम्हाला काय लिहायचं होतं, 0 लिहायचं होतं. त्याच ठिकाणी आता नॉन युनिफॉर्म म्हटलं तर दोन्ही ॲक्सिलेशनचा विचार करावा लागणार आहे. आणि ऑब्व्हियसली आपल्याला माहिती आहे जर आपण दोन्ही ॲक्सिलेशनचा विचार करत असाल तर आपल्याला ही महत्त्वाची गोष्ट की दोन्ही हा टँजेन्शियल ॲक्सिलेशन आणि रेडियल ॲक्सिलेशन दोन्ही एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. आणि दोन वेक्टरचा आपला रिझल्टंट म्हणजे ज्यावेळेस आपण नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचा विचार करू तसं आपला हा याचे विचार करावा लागला. आणि हा म्हणजे काय आपला रिझल्टंट ॲक्सिलेशन. आणि याची व्हॅल्यू आपल्याला माहिती ए इज इक्वल टू काय असणार आहे, ए वेक्टर इज इक्वल टू अंडर रूट किंवा मॅग्निट्यूड जर घेतली ए वेक्टरची आपल्याला ते अंडर रूट काय असणार आहे, ए टी स्क्वेअर प्लस ए आर स्क्वेअर. हे त्याचं असतं. आपण हे 11thला पाहिलेलं पण आहे, याचा डायरेक्शन रिझल्टंट घेत असतो. वेक्टरमध्ये पहिलं पाहिलेलं आणि सर्क्युलर मोशनमध्ये पण पाहिलेले. आता मॅग्निट्यूड ऑफ ए आर इज नॉट कॉन्स्टंट. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ॲक्सिलेशन आपण पाहिलं रेडियल ॲक्सिलेशनचा फॉर्म्युला व्ही स्क्वेअर बाय आर. आणि या ठिकाणी पाहिलं व्ही म्हणजे स्पीड असते आणि या ठिकाणी स्पीड ऑफ द पार्टिकल डज नॉट रिमेन कॉन्स्टंट. आणि स्पीड कॉन्स्टंट नसल्यामुळे ही स्पीड कॉन्स्टंट नाही म्हणजे ॲक्सिलेशन पण काय राहणार नाही, कॉन्स्टंट राहणार नाही. म्हणून आपलं रेडियल ॲक्सिलेशन जे काय आहे ते या ठिकाणी कॉन्स्टंट राहत नाही कोणामध्ये, नॉन युनिफॉर्ममध्ये. पण युनिफॉर्म मोशनमध्ये रेडियल ॲक्सिलेशन कॉन्स्टंट राहतं. टँजेन्शियल ॲक्सिलेशन डायरेक्टेड इन द डायरेक्शन ऑफ द वेलॉसिटी ऑर इन द डायरेक्शन ऑपोजिट टू द वेलॉसिटी. म्हणजे आपलं टँजेन्शियल ॲक्सिलेशन जे काय असणार आहे, टँजेन्शियल ॲक्सिलेशन एक तर कुठल्या डायरेक्शनमध्ये असेल, वेलॉसिटीच्या डायरेक्शनमध्ये असेल किंवा अपोजिट डायरेक्शनमध्ये. वेलॉसिटी डायरेक्शनमध्ये किंवा जेव्हा आपण फॅन काय केला, स्विच ऑन केला तेव्हा तो वेलॉसिटीच्या डायरेक्शनमध्ये असेल. या ठिकाणी ही वेलॉसिटीची डायरेक्शन आहे. जेव्हा फॅन स्विच ऑफ केला तर वेलॉसिटीच्या अपोजिटमध्ये असेल अशा डायरेक्शनमध्ये. म्हणजे लक्षात आलं की आपले टँजेन्शियल ॲक्सिलेशन. ठीक आहे. म्हणजे आपलं टँजेन्शियल ॲक्सिलेशन वेलॉसिटीच्या डायरेक्शनमध्ये किंवा वेलॉसिटीच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये असते. हे डिपेंड अपॉन द स्पीड इज इन्क्रीजिंग ऑर डिक्रीजिंग. तर आपण पाहतो या ठिकाणी की टँजेन्शियल ॲक्सिलेशन इज रिस्पॉन्सिबल टू चेंज इन मॅग्निट्यूड ऑफ द वेलॉसिटी. म्हणजे आपलं जे की वेलॉसिटीची मॅग्निट्यूड होती ते मॅग्निट्यूड चेंज करण्यासाठी हा काय होता आपल्याकडे, रिस्पॉन्सिबल होता. कोण, आपल्याकडे जो आपला ॲक्सिलेशन जे काय टँजेन्शियल ॲक्सिलेशन जे होतं
ते काय होतं, आपली मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी चेंज करणं. मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी म्हणजेच काय, स्पीड, आणि स्पीड चेंज करण्यासाठी तो रिस्पॉन्सिबल होता. आता मॅग्निट्यूड ऑफ टॅन्जेन्शियल व्हेलॉसिटी ही चेंजिंग, अँग्युलर व्हेलॉसिटी इज ऑल्सो चेंजिंग. आपला माहिती व्ही इज इक्वल टू, आपण काय फॉर्म्युला वापरतो, आर ओमेगा, म्हणजेच ओमेगा इज इक्वल टू काय असणार आहे, व्ही डिवायडेड बाय आर. मग आपल्याला माहिती आहे की ओमेगा म्हणजेच काय, अँग्युलर व्हेलॉसिटी. कोणावर डिपेंड आहे, व्ही म्हणजेच कोणावर, टॅन्जेन्शियल व्हेलॉसिटीवर. म्हणजे जर ओमेगा जर टॅन्जेन्शियल व्हेलॉसिटीवर डिपेंड असेल तर आपल्याला माहिती आहे या ठिकाणी टॅन्जेन्शियल व्हेलॉसिटी मॅग्निट्यूड काय होईल, बदलते. कोणामुळे, टॅन्जेन्शियल ॲक्सलरेशनमुळे. मग ऑब्विसली याचा अर्थ व्ही इज इक्वल टू काय, म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी काय होणार, बदलणार. तेच या ठिकाणी सांगितले, मॅग्निट्यूड ऑफ टॅन्जेन्शियल व्हेलॉसिटी इज चेंजिंग, अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा इज ऑल्सो चेंजिंग ॲट एव्हरी इन्स्टंट. म्हणजे आपला व्ही चेंज होत असल्यामुळं ओमेगा पण काय होत जाणार, कंटिन्युअसली चेंज होत जाणार, आणि त्या ठिकाणी आपला ओमेगा पण चेंज होतो. आता ओमेगा जर चेंज होत असेल, म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी जर चेंज होत असेल तर आपल्याला माहिती आहे की ॲक्सिलेशन तयार होतं. आपण ऑलरेडी पाहिले, जर अँग्युलर व्हेलॉसिटी चेंज होत असेल तर अँग्युलर ॲक्सिलेशन तयार होतं, आणि अँग्युलर ॲक्सिलेशन आपण या ठिकाणी वापरत असतो. तर अँग्युलर ॲक्सिलेशन केव्हा तयार होतं, जेव्हा अँग्युलर व्हेलॉसिटी चेंज होत असते. आणि आपल्याला माहिती आहे की अँग्युलर व्हेलॉसिटीची कोणावर डिपेंड असते, अँग्युलर ॲक्सिलेशनवर डिपेंड असते. आणि या ठिकाणी आपण पाहत असतो की अँग्युलर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर ॲक्सिलेशन एकमेकांना रिलेटेड असतात, आणि त्यांच्या डायरेक्शनचं रिलेट आपण पाहू शकतो. डायरेक्शन ऑफ अँग्युलर ॲक्सिलेशन जेव्हा इन्क्रीजिंग असेल, म्हणजे फॅन स्विच ऑन केला असेल, तेव्हा अल्फा म्हणजे अँग्युलर ॲक्सिलेशन आणि ओमेगा म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी दोघांची डायरेक्शन कशी असेल, सेम असेल. आणि जेव्हा काय असेल, डायरेक्शन अलॉंग द ओमेगा म्हणजे सेम असणार आहे. आणि फॉर डिक्रीजिंग स्पीड म्हणजे फॅन स्विच ऑफ केला, ज्यावेळेस त्याची स्पीड कमी होत असेल त्यावेळेस अल्फा आणि ओमेगा कसे असतील, एकमेकांना अपोजिट डायरेक्शनमध्ये असतील. म्हणजे ओमेगाची डायरेक्शन आणि अल्फाची डायरेक्शन काय असणार, अपोजिट असतील. ही फार महत्त्वाची कन्सेप्ट आहे, कारण ओमेगाची डायरेक्शन इन्क्रीजिंग असेल तर ओमेगाच्या डायरेक्शनमध्ये अल्फा असेल, आणि ओमेगाच्या डायरेक्शन, ओमेगाची व्हॅल्यू डिक्रीजिंग असेल तर ओमेगाच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये कोण असेल, आपला अल्फा असेल. ठीक आहे. त्यामध्ये आपण नेक्स्ट पॉईंट आपल्याकडे एक एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल म्हणजे काय, यामध्ये सांगितले की अ फॅन इज रोटेटिंग ॲट 120 RPM, इट्स स्विच्ड ऑफ. काय केलं आपण, स्विच्ड ऑफ केला. इट स्टॉप आफ्टर 20 रिव्हॉल्युशन्स अँड कॅल्क्युलेट द टाइम टेकन बाय इट स्टॉप अज्युमिंग दॅट द फ्रिक्शनल टॉर्क इज कॉन्स्टंट. आपल्याला काय करायचं आहे, टाइम कॅल्क्युलेट करायचा. टाइम काय आपला क्वेश्चन विचारला या ठिकाणी. तर आपण पाहू शकतो की या ठिकाणी काय आहे, तर गिव्हन डाटा आपण पाहिला. तर पहिला गिव्हन डाटामध्ये आपल्याला दिले की अँग्युलर 120 RPM म्हणजेच काय दिली, इनिशियल फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. तर इनिशियल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय, 120 RPM रिव्हॉल्युशन पर मिनिट. आणि 120 RPM ला RPS मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण काय करतो, 16 डिवाइड करतो. म्हणजे याच्यासाठी काय करावं लागेल, आपण 16 डिवाइड करावं लागेल. आणि ज्यावेळेस 16 डिवाइड केल्यानंतर आपल्याला काय 2 म्हणजे 2 RPS या ठिकाणी येईल. आणि आपण याला काय करू शकतो, अशा ठिकाणी आपलं काय आलेलं, आपल्याकडे इनिशियल फ्रिक्वेन्सी आपल्याकडे 2 RPS आलेली आहे. नंतर इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी आपल्याकडे काय, ओमेगा नॉट आहे, आणि ओमेगा नॉटची व्हॅल्यू काय 2π × n. आणि यानं आपण या ठिकाणी पाहिली की n नॉट म्हणजे इनिशियल अँग्युलर फ्रिक्वेन्सी 2 आहे, आणि 2 × 2π = 4π. म्हणजे आपल्याकडे इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी पण मिळाली. आता फायनल अँग्युलर व्हेलॉसिटी काय, ओमेगा काय आपली 0 आहे. त्याचं कारण आहे, कारण हा इट स्टॉप म्हटलेलं, म्हणजे काय वेळानं तो फायनली काय होणार आहे, स्टॉप होणार आहे. फायनली स्टॉप होत असल्यामुळे फायनल अँग्युलर व्हेलॉसिटी काय असणार आहे, 0 असणार आहे या ठिकाणी. आणि नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स या ठिकाणी पाहतो आपण की दिले 20. या ठिकाणी दिलेले नंबर ऑफ रिव्हॉल्युशन आपण सांगितले किती असतात, 20 द्यायचं. मग आपण त्याला 20 घेऊ शकतो. तर आता याचं सोल्युशन जर पाहिलं तर द अँगल थ्रू विच द ब्लेड्स ऑफ द फॅन मूव्ज स्टॉपिंग थीटा इक्वल टू 2πn. म्हणजे हा फॉर्म्युला कसा आला पाहू शकतो आपण. समजा आपण या ठिकाणी एक सर्क्युलर मोशन कंप्लीट व्हायले, तर आपल्याला माहिती आहे जर त्याचा थीटा जर आपल्याला काढायचा असेल तर एक सर्कल जर कंप्लीट करत असेल तर थीटाची व्हॅल्यू काय असते, 2π. 2 सर्कल कंप्लीट केले तर 2 × 2π. 3 सर्कल कंप्लीट केले असतील तर 3 × 3π. या ठिकाणी किती सर्कल कंप्लीट केले, जवळपास आपण पाहिले की 20. किती कंप्लीट केलेत, 20 रिव्हॉल्युशन कंप्लीट आहे. त्याचा अर्थ 20 × 2π घ्यावं लागेल. म्हणजेच काय असणार, 40π. म्हणजे आपला अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा म्हणजेच काय असणार आहे, आपल्याकडे 40π म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट मिळालं. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे कायनेमॅटिक इक्वेशन, आणि ज्यावेळेस आपण कायनेमॅटिक इक्वेशन पाहत असतो त्यावेळेस आपल्याला ह्या इक्वेशन आहे आपल्याकडे, अल्फा इज इक्वल टू, आपल्याला माहिती आहे अल्फा इज इक्वल टू काय असतं, dω/dt. आणि त्यालाच आपण अशा फॉर्मॅटमध्ये लिहू शकतो, अल्फा इक्वल टू ओमेगा मायनस ओमेगा नॉट बाय टी. ओमेगा म्हणजे काय, फायनल अँग्युलर व्हेलॉसिटी, इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी डिवाइड बाय टाइम. आणि अल्फा म्हणजे काय, ॲक्सिलेशन. आणि ज्यावेळेस फायनल अँग्युलर व्हेलॉसिटी स्क्वेअर. हा आपल्या कायनेमॅटिक इक्वेशन कुणाला आपल्याला माहिती असलेलं कायनेमॅटिक इक्वेशन काय, ओमेगा स्क्वेअर म्हणजे फायनल अँग्युलर व्हेलॉसिटी स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा नॉट स्क्वेअर म्हणजे इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी प्लस 2 × अल्फा म्हणजे अँग्युलर ॲक्सिलेशन इंटू थीटा. याच फॉर्म्युलामध्ये काय केलं, ओमेगा नॉट स्क्वेअर इकडे आणला, मायनस झाला, म्हणजे आपला हा मिळालं. नंतर काय झालं, हा 2 आणि थीटा
डिवाइडमध्ये घातलं 2 आणि थिटा डिवाइडमध्ये राहिले या ठिकाणी अल्फा आणि या ठिकाणी हा फॉर्म्युला आहे. दोन्ही ठिकाणी अल्फाचे फॉर्म्युले असल्यामुळे आपण काय करू शकतो, वी कॅन इक्वेट देम ओमेगा मायनस ओमेगा नॉट बाय टी इक्वल टू ओमेगा स्क्वेअर मायनस ओमेगा नॉट स्क्वेअर डिवाइड बाय 2 थीटा. आपल्याला टीची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. म्हणून पहिल्यांदा पहा, कुठलाही प्रॉब्लेम ज्यावेळेस आपण सॉल्व्ह करत असतो त्यावेळेस अनेक आपण डायरेक्टली या ठिकाणी व्हॅल्यू पुट करू शकतो, पण माझं मत असं असतं की ज्यावेळेस तुम्ही याला एखादी व्हॅल्यू फाइंड आउट करायची त्या फॉर्मॅटमध्ये पहिल्यांदा फॉर्म्युला आणा आणि नंतर व्हॅल्यू पुट करा. कॅल्क्युलेशनला सोपं जातं आणि चुकण्याची शक्यता फार कमी असते. म्हणून आपण याला त्या फॉर्मॅटमध्ये टी फाइंड आउट करायचं. म्हणून टीच्या फॉर्मॅटमध्ये आणण्यासाठी आपण याला रेसिप्रोकल घेतला आणि याला टीवर आलं ओमेगा मायनस ओमेगा नॉट डाऊनवर्ड, 2 थीटा वर आलं आणि ओमेगा स्क्वेअर मायनस ओमेगा नॉट स्क्वेअर डाऊनवर्ड. आणि त्या ठिकाणी आपण काय केलं, हा ओमेगा नॉट याला आपण काय केलं या ठिकाणी शिफ्ट केलं. पहा या ठिकाणी ओमेगा होता, या ठिकाणी त्याला आपण इथं शिफ्ट केलं, तर त्या ठिकाणी आपला हा फॉर्म्युला मिळाला. आपण या ठिकाणी व्हॅल्यू पुट करू शकतो. 2 ॲज इट इज घेतलं. थीटाची व्हॅल्यू आपण पाहिलेली, थीटाची व्हॅल्यू काय असते 40 पाय, तर आपण या ठिकाणी 40 पाय घेतली. नंतर काय घेतली आपल्याकडे ओमेगा फायनलची काय आपल्याकडे 0 आहे, इनिशियलची 4 पाय, फायनलची 0, इनिशियलची आपल्याकडे 4 पाय. आता या ठिकाणी आपण काय करू शकतो, या ठिकाणी 4 पाय इंटू 4 पाय लिहू शकतो या ओमेगा 4 पाय स्क्वेअरला. तर 4 पाय गेट कॅन्सल, 2 4 पाय कॅन्सल झाले, राहिलं काय या ठिकाणी 4 पाय, पाय गेट कॅन्सल, 4 इंटू 4 डिवाइड बाय 4 या ठिकाणी 1 आणणार आणि 0 ॲज इट इज म्हणजे राहिले या ठिकाणी 2 इंटू 10 आणि 2 इंटू 10 म्हणजे काय 20 सेकंद. म्हणजे आपला फायनल आन्सर किती वेळ लागला, त्या फॅनला रोटेट होण्यासाठी म्हणजे रोटेट झाल्यानंतर थांबण्यासाठी त्याला वेळ किती लागला 20 सेकंद. हे आपलं काय असणार आहे, फायनल आन्सर असणार आहे. थँक्यू. अशाच प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कंटिन्युअसली आपण पाच जा. रोटेशनल मोशन या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला रोटेशनल मोशनचे पूर्ण चॅप्टर मिळतील, रोटेशनल डायनामिक्सच्या नावाखाली किंवा रोटेशनल मोशनच्या नावाखाली. थँक्यू.